अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनंतर मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करते आहे. मी आत्ता जो व्लॉग शेअर करते खरं तर त्याला खूप उशीर झालेला आहे. हा माझा दिवाळीचा व्लॉग आहे. फार काही शूट करायला मिळालं नाही, पण मी केलेली पूजा वगैरे, माझ्या रांगोळ्या, त्याशिवाय आमच्या भागात दिवाळी कशी साजरी केली जाते याची अशी बेसिक माहिती मी ह्या भागामध्ये तुम्हाला देणार आहे. आणि त्याशिवाय आय नो दिवाळी झालेली आहे, पण तरीसुद्धा तुम्हा सगळ्यांना या व्लॉगचा उपयोग होणार आहे. कारण आता येत्या काही दिवसातच आपले मार्गशीर्षचे गुरुवार येत आहेत. तर त्या दिवशी देवीला सजवण्याकरता, त्याचसोबत रांगोळी काढण्याकरता आणि अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी तुम्हाला हा व्लॉग नक्कीच यूजफुल ठरेल. सो आय होप तुम्हाला तो नक्की आवडेल. तर तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मी या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आपल्या दिवाळीमध्ये जी सुरुवात होते ती वसुबारसपासून होते. तर वसुबारसची पूजा, धनतेरसची पूजा, त्यानंतर लक्ष्मीपूजन, दिवाळीचा हाट म्हणजे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजनाची जी मांडणी आहे ती देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यानंतर धन्वंतरीची पूजा ती कशी करतात, काय करतात, वसुबारसची मांडणी वगैरे सगळं आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि त्याची माहिती, त्याची मांडणी ह्या सकट ऑलरेडी एक व्हिडिओ लास्ट इयरचा आहे, तुम्ही तो नक्की बघा. तुम्हाला तो हेल्पफुलच होईल. आणि तुम्ही बघू शकता ही आहे माझी वसुबारसची पूजा मांडणी. किती सुंदर दिसते. त्या दिवशी 12 दिवे प्रज्वलित करायचे असतात. ते देवांना समर्पित असतात, वेगवेगळ्या देवी देवतांना ते समर्पित असतात. आणि तुम्ही बघू शकता की ते खूप सुंदर आणि प्रसन्न वाटते. तर फराळ वगैरे आम्ही यावर्षी देखील केलेला नाही काही पर्सनल कारणामुळे, त्यामुळे ते सगळं किंवा फराळाच्या पद्धती आय होप सो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन नेक्स्ट इयर वगैरे आईने केला तर. पण यावर्षी तो नाही केलेला, त्यामुळे येस मी तुमच्यासोबत मी केलेली पूजा मांडणी नक्कीच शेअर करते. तर वसुबारसची पूजा मांडणी केल्यानंतर येतो तो धनतेरसचा दिवस. हा माझ्यासाठी अतिशय स्पेशल होता. यावर्षीची दिवाळी धनतेरस माझ्यासाठी खूप स्पेशल होती. कारण ह्या वर्षीच्या धनतेरसच्या दिवशी मी एक खूप महत्त्वाची आणि विशेष अशी वस्तू विकत घेतलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे धनतेरसच्या दिवशी आपण धनाची पूजा करतो, धन्वंतरी देवता म्हणजे आरोग्याची देवता, त्याची पूजा करतो. सो ते सगळं केलंच, पण त्याशिवाय मी कोणती विशेष वस्तू घेतलेली आहे आणि ती कुठून घेतलेली आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पुढे नक्की बघा. आणि ही आहे माझी धनतेरसची मांडणी. त्याच्यानंतर पुढे तुम्ही आपल्या लक्ष्मीपूजनाची मांडणी देखील बघणार आहात. त्याचसोबत मी ज्या रांगोळ्या काढल्या त्या 7 ते 8 दिवसांमध्ये ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आय होप ते देखील तुम्हाला आवडेल. सो कीप वॉचिंग. Varavidya Shri
होप सो माझी दिवाळीतली पूजा मांडणी त्याचशिवाय माझ्या रांगोळ्या तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर ही आहे मी काढलेली नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या उंबरठ्याजवळची रांगोळी. हिचा फार काही क्लिप मी शूट केलेले नाही आहेत, पण ही अतिशय सुंदर दिसत होती, खूप युनिक आणि छान वाटत होती. सो बेसिक मी जे काही शूट केलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितल्याप्रमाणे मी जे तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे तर ती गोष्ट ही आहे की मी धनतेरसच्या दिवशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे जो तो आपापल्या ऐपतीप्रमाणे काही ना काही वस्तू खरेदी करत असतो. तर मी देखील माझ्या स्वकष्टाने चांदीची पावलं खरेदी केली आहेत. ती कुठून काय याचा संपूर्ण माहितीसह व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. त्याची स्थापना कशी केली हे सगळंच सांगणार आहे. तो स्टे कनेक्टेड गाईज. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.